हाय हॅलो नमस्कार. पर्वची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे. आणि आज आहे सॅटर्डे, आज आहे मला सुट्टी. तर आता वाजलेले आहे हो, पर्वला पण सुट्टी आहे, पर्व सांगते. आणि आज आता आम्ही चाललेलो आहोत फिश आणायला. सॅटर्डे आहे, फिश नव्हते घरात म्हणून सांगितलं चला फिश आणायला जाऊ. आणि चला तुम्हाला मी दाखवते मीरा रोडचं आमच्या मार्केट कसं आहे, फिश मार्केट कसं आहे. चला तर लेट्स गो, आपण जाऊया आता फिश मार्केटला. तर आता मी बसलेलो आहोत गाडीत, मी आणि पर्व आहे. तर आपण जाऊया फिश मार्केटला, तुम्हाला दाखवते. कारण एरवी आम्ही संडेला घेऊन येतो फिश, पण आज कसं थोडं संदीपची तब्येत बरी नाही. बरं नव्हती, काल बरी नव्हती आणि आज फिशही नाही आहे. आम्ही शनिवारी फिश खातो, काही लोक खात नाही म्हणून सांगते. तर नव्हतं तर मी सांगितलं चला आपण जाऊ आणि घेऊन या. आणि कधी नसते तशा शनिवारी मी आणि पर्व जातो. शनिवारी जरा गर्दी पण कमी असते मार्केटमध्ये. तर मी सांगितलं आपण नेहमी जातो तर आता तुमच्यासोबत शेअर करूया. आणि इथे आहे पर्व, हा बघा पर्व. आणि मार्केट आहे ना, फिश मार्केट जे आहे ते आपल्या घरापासून खूप जरा लांब आहे, म्हणून गाडी घेऊन जायला लागतं. म्हणजे आता ऊन पण भरपूर आहे आणि त्याला ऑटोने जा आणि या, त्यापेक्षा आता आपण गाडी आहे तर गाडी घेऊनच जातो, म्हणून तुमच्यासोबत शेअर करते. चला आता आपण जाऊया. हा जो तुम्हाला एरिया दिसत असेल ना, हे रिक्षा स्टँड वगैरे, तर हा स्टेशन एरिया आहे मीरा रोडचा. आणि तो आपल्या घरापासून जवळ आहे. आणि जो आपण मार्केटला जाणार आहोत ते मीरा भाईंदर हायवेला आहे, ते लांब आहे. इथेही एक मार्केट आहे फिश मार्केट, पण तिथे मी कधी जात नाही. हा जिथे आतमध्ये गेल्यावर इथे मीरा रोड स्टेशन आहे. आता आपण आलेलो आहोत मीरा भाईंदरच्या ह्या मच्छी मार्केटमध्ये. आणि हे खूप मोठं असं हा मार्केट आहे, मच्छी मार्केट. अगदी मीरा भाईंदर हायवे जो आहे त्या हायवेला लागूनच अगदी आहे हा. आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी मिळू शकतात. आज शनिवार होता म्हणून गर्दी थोडी कमी होती, नाही तर भरपूर गर्दी असते. बघा मोठमोठ्या प्रकारची सर्व प्रकारची तुम्हाला मच्छी इथे मिळू शकते. जशी तुम्हाला साईज पाहिजे त्या साईजनुसार तुम्हाला सर्व प्रकारची मच्छी मिळतात. बोंबील आहे, कोलंबी आहे, सुरमई आहे, रावस आहे, असे ह्या सर्व प्रकारच्या मच्छी. आणि तसे साईजसुद्धा लहान मोठी सर्व साईजमध्ये इथे मच्छी अवेलेबल असतात. आणि खूप मोठा असा हा मार्केट आहे मीरा भाईंदरमध्ये, मीरा भाईंदर हायवेला. बघा तुम्ही बघू शकता किती प्रकारची मच्छी आहे. असा हा आहे मीरा भाईंदरचा मच्छी मार्केट. कोलंबी वगैरे सर्व आहेत, करंदी आहे, कोलंबी आहे, बोंबील आहे. बोंबील चांगले, परवा इथे हात लावतो बोंबीलला. सुकी मच्छी ताईंनी ठेवलेली आहे, बोंबील खूप सुकी मच्छी आम्ही गाव आणतो. खूप असं मोठं इथे मार्केट भरतं आहे मच्छीचं, सर्व मच्छीच मच्छी. पाहिजे ती मच्छी तुम्हाला मिळू शकतात इकडे. आता मच्छी घेऊन आपली झालेली आहे. आणि आता आम्ही पुन्हा गाडीत बसलेलो आहोत. गरमी एवढी आहे ना, एसी 3 वर केला तरी खूपच गरमी आहे. आणि आता आपण निघतोय घरी. थंडी हवा, हो किती वर 4 वर केलेलं तर थंडी हवा येत होती असं पर्व सांगतो. तर आता आपण निघतोय. आणि आता गाडी पार्किंगसाठी ज्या आपण आलेलो तर गाडी पार्किंगसाठी मस्त जागा मिळालेली. तुम्हाला दाखवते. इथे मेट्रोचं काम झालेलं आहे, त्याच्या ब्रिज खाली सावली येते, तुम्हाला दाखवते. हे बघा तुम्ही बघू शकतात वरती हे मेट्रोचं काम झालेलं आहे. तो ब्रिज आहे आणि त्याच्या खाली गाड्या पार्किंग करतात. तर इथे आपल्याला पार्किंगसाठी जागा मिळालेली आणि सावली होते. आणि इथे ह्या साईडला जर गाडी पार्क केली तर हे टोचनवाले येत नाही, RTO वाले, त्याच्यामुळे हे बरं पडतं. म्हणून इथे गाडी पार्क केली जाते. जास्त करून आम्ही बाईकवरच येतो, पण आज सॅटर्डे असल्यामुळे बस. माझे बाबा ऑफिसला गेले. हा, परवाचे बाबा ऑफिसला गेलेले, ऑफिसला गेले, हो म्हणून कार घेऊन गेले. ओके. बघा तुम्हाला परवाने सांगितलेलं आहे, मी तर तुम्हाला सांगितलंच होतं, पण परवाने बोललेलं आहे की बाबा ऑफिस. बघू खाली कसं समोर मिररमध्ये दिसत. माझे पप्पा ऑफिसला गेले. हां बाबा बोलतो ना. तर म्हणून आज आपण गाडी घेऊन आलेलो होतो. मग आता संदीपला तेवढा संडेचा आराम. आणि आज गर्दी जेवढी जास्त नव्हती, आता संडेला खूप गर्दी असते. तुम्ही बघितलं किती मोठा असं मार्केट आहे, खूप सारी मच्छी असतात. आता मला वाटतं हा शेवटचं, म्हणजे ह्याच्यानंतर थोड्या कमी मिळतील मच्छी, कारण बोटी बंद झाल्यात.
ती मच्छीवाली सांगत होती. आणि काय काय आपण मच्छी घेतलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की ही छोटी छोटी मच्छी आहेत, पण इकडच्या भावाने इकडचा रेट आणि कम्पेअर म्हणजे आपल्या गावचं पालघरचं वगैरे हे कम्पेअर करतील तर थोडासा फरक पडतो, कारण मुंबई असल्यामुळे भाव जास्त होता. आणि त्या जी आपल्या गावाला ज्याप्रमाणे फ्रेश मच्छी मिळते तेवढी इथे नाही मिळत. हो ऑडी परवाला इथे कोणती तरी गाडी दिसली ऑडी, आणि समोरच इथे मॅडी आहे तेही दाखवते तुम्हाला. हे बघा इथे समोरच मॅकडोनल्ड आहे. असा रोड वरती जे काम आहे ते ह्याचं झालेलं आहे. हे मेट्रोचं काम वरती झालेलं आहे. मच्छी मार्केट हे हायवेला आहे. आमचं घर इकडेच आहे ना. इकडेच कुठे, आपलं घर लांब आहे ना. स्टेशन आपल्या घरापासून जवळ आहे. फक्त हे मच्छी मार्केट ही स्टेशन म्हणजे भाजी मार्केट मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. भाजी मार्केटमध्ये फिश मार्केट पण आहे, पण तिथे मी कधी जात नाही. काय माहिती, मला असं जावं असं वाटत नाही. हे बरं पण हे चांगलं आहे जरा. इथेच मी नेहमी, ते थोडं लांब आहे पण इथे आता सवय झाली त्यामुळे इथे हे बरं पडतं. इथे आपल्याला लागलेलं आहे सिग्नल क्रॉस करू आणि जाऊया आपण. नंतर बोलतो तुमच्याशी. कोणता चालला आहे, आपला ग्रीन आहे का आपला रेड आहे ना? हे बघा, हे जे तुम्हाला साईडला सर्व शॉप दिसत असतील ना ते सर्व केक शॉप आहेत. आम्ही इथूनच केक घेतो. बघा इथे सर्व हे एका लाईन मध्ये सर्व तुम्हाला केक शॉप बघायला मिळतील. हो परवा तर माझे बाबा डोनट घेऊन येणार आहे. हे सर्व इथे. आणि हे जे समोर सिग्नल दिसतो, ह्या सिग्नलवरनं जो लेफ्ट साईडला रोड जातो तिकडे आहे आपला ओखाड हॉस्पिटल. ओखाड हॉस्पिटल जर माहिती असेल तर तो इथे आहे. आणि हा सरळ हा स्ट्रेट जो रोड जातोय तो आहे स्टेशन रोड. असं आहे मीरा रोड. तुम्हाला फिश मार्केट बरोबर मीरा रोडचं दर्शनही होते. आता आपण आलेलो आहोत. आता आपण हे आहे आपली गाडी, आपल्या बिल्डिंगची पार्किंग. आता आपण इथे पार्क करूया गाडी. गाडी पार्क करते आणि नंतर बोलते तुमच्या. गाडी पार्क करते आणि नंतर बोलते तुमच्यावर. बाबू खाली बस, म्हणून मिररमध्ये दिसत. गाडी पार्क करूया नंतर बोलते. तर आता आम्ही मच्छी वगैरे घेऊन आलेलो आहोत मार्केटमधून. आणि काय काय मच्छी घेतलेली आहे ते तुम्हाला पहिले दाखवते आणि नंतर जेवण वगैरे करते. चला तर बघूया. इथे ही अशी मच्छी आणलेली आहे. ही पापलेट, बोंबील आणि ही इथे कोलंबी घेतलेली आहे. थोडीशी मच्छी आणलेली आहे. पापलेटची साईज जरा नॉर्मल आहे, एवढी काय मोठी नाही. जसे असतील तसे आपण घेऊ शकतो. थोडे फ्रेश वाटले म्हणून मी घेतले. एवढे सारी मच्छी घेऊन आलेली आहे. आता आमचं जेवण वगैरे सर्व बनून जेवण वगैरे करून झालेलं आहे. जी मच्छी आणलेली होती त्यातले बोंबीलची वगैरे भाजी केली. आम्ही तिघंच होतो त्याच्यामुळे आम्ही हे दोघं काय परवा आणि भारी जास्त फिश खात नाही. माझ्यासाठी थोडीशी भाजी वगैरे केली. ते फक्त सार खातात फिशचं, म्हणजे सिलेक्टेड त्यांची मच्छी आहे तेच ते खातात. असं जेवण वगैरे झालं. थोडीशी भाजी बनवून त्याचं जेवण वगैरे केलं. तर आता जी मच्छी घेऊन आलेलं होतं त्याची भाजी वगैरे केली, जेवण वगैरे केलं. आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. आता थोडंसं आराम करतो. परवा जे आम्ही कोकणातून जे आंबे घेतलेले होते ते खरंच खूप गोड असे आंबे आहेत. आता परवा ते खात आहे, तुम्हाला दाखवते. ते बघा परवा इथे गोड आहेत तेव्हा आंबट असं कसं लागतं तुला? गोड आहेत तेव्हा असं आंबट लागतं का? आणि परवाचं जेवण झालेलं आहे. आता जेवल्यावर त्याला एक फ्रूट्स कोणतं तरी लागतं म्हणून त्याला तो सांगतो आंबा दे म्हणून त्याला दिलेला आहे. परवा सांगतो मँगो गोड आहे पण मला आंबट लागतो. आता ते गोड आहे आणि आंबट कसं लागतो काय माहिती. लहान मुलांचं असं बोलण्यामध्ये असं थोडंसं हे होत असतं. तर असं सर्व आज झालेलं आहे. तर 3 वाजायला आलेत. थोड्या वेळ आम्ही आराम करतो आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर संध्याकाळचा आराम वगैरे करून झालेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं स्नॅक्स वगैरे खाऊनही संध्याकाळचं झालेलं आहे. आणि त्या बाकीचं सर्व आवरलेलं आहे. क्लिनिंग वगैरे झालेली आहे. आणि आता वाजलेले जो 7 वाजलेले. आता पुन्हा जेवणाची तयारी करावी लागणार आहे.
हे मला वाटतं सर्व लेडीज लोकांचं रुटीनच असेल. दुपारचं जेवण झालं त्याच्यानंतर थोडीशी नॅप वगैरे घेतली का पुन्हा संध्याकाळच्या जेवणाची तयारी करावी लागते. आणि हा सर्वांचाच म्हणजे प्रश्न आहे की सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण, सकाळचं जेवण संध्याकाळचं जेवण असं चालूच असतं रुटीन. ह्यातच आपला दिवस सुट्टीचा म्हणजे ज्या हाऊसवाईफ असतील किंवा वर्किंग असतील त्यांचा दिवस हा सुट्टी जर असती तर असाच जातो असं मला तरी वाटतं. तर आता आपण संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय करू ते दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर बाकीचे सर्व अपडेट देते. मला थोडंसं सामान आणायला जायचं आहे. सामान आणायला जायचं म्हणजे उद्याला नाश्त्याची जी तयारी करायची आहे ना त्याच्यासाठी सामान आणायचं आहे. तर मग ते सामान आणायला जाईल ते तुमच्यासोबत शेअर करेन. आणि नंतर बोलते परवा आता गेलेलं आहे गार्डनमध्ये खेळायला आणि भारवी गेलेली आहे ड्रॉइंग क्लासला. तर सर्व सामान वगैरे काय आणायचं ते तुमच्यासोबत शेअर करते आणि नंतर आपलं ब्लॉग असंच कंटिन्यू राहील. तर जेवणामध्ये बनवलेली आहे इथे कोलंबी कांदा आंबा ही आमच्या गावच्या पद्धतीची भाजी. त्याचबरोबर इथे थोडेसे प्रॉन्स भारवीसाठी फ्राय केलेले आहेत आणि परवासाठी इथे मी तांदळाची पेच केलेली आहे ती. असं आजचं जेवण बनवलेलं आहे. भातही रेडी झालेलं आहे. तर आता जेवण वगैरे काय केलं ते तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. तर आमचं जेवण वगैरे आता झालेलं आहे आणि आता 10 वाजून गेलेले आहेत. संदीप अजून आलेले आहेत. त्यांना खूप काम आहे अर्जंट म्हणून ते आलेले नाही आहेत. तर असं तुमच्यासोबत आजचं रुटीन शेअर केलेलं आहे मी. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलेलं व्हिडिओमध्ये की मला थोडंसं सामान आणायला जायचं आहे. तर मला सामान आणायला काही जमलं नाही कारण परवाला थोडंसं तापसारखा आला म्हणजे अचानक त्याचं अंग थोडंसं गरम झालेलं म्हणून मी जे सामान आणायचं होतं ते मी भारवीलाच आणायला सांगितलेलं आहे. तर आजचा दिवस कसा गेला त्याचबरोबर मीरा रोडचं मार्केट कसं होतं मीरा रोडचं फिश मार्केट कसं होतं कोणती फिश आली हे सर्व तुमच्यासोबत आज शेअर केलेलं आहे मी या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.